पुणे येथे महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये जो राडा झाला त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती। पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमध्ये शिवराज राक्षे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आणि पृथ्वीराज मोहोळ हे महाराष्ट्र केसरी झाले। त्याच्यानंतर अनेक पैलवानांनी किंवा राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या, पण सगळ्या या प्रतिक्रियेमध्ये चर्चेत जे आले ते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील। ते अतिशय आक्रमक झाली घटना पाहिल्यानंतर आणि त्यांनी थेट सांगितलं की शिवराज राक्षे यांनी जी शिक्षा दिली त्या पंचाला ती अतिशय कमी आहे, त्याला गोळ्याच घातल्या पाहिजेत। आपल्याबरोबर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आहेत। मला सांगा पैलवान, तुम्ही इतका आक्रमक का झाला, त्याच्या पाठीमागची भावना काय आणि तुम्ही तुमच्या निर्णयावर अद्याप ठाम आहात का? मी जे सकाळी बोललो की शिवराज राक्षेने त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या म्हणून, आणि त्या निर्णयावर मी अजूनही ठाम आहे। आणि तर भविष्यात कधीही मला हा प्रश्न विचारला तरी मी त्या निर्णयावर ठाम असणार आहे। कारण शिवराज राक्षे आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता। ती कुस्ती झाल्यानंतर तो विजय होणार का पराजय होणार तो नंतरचा भाग होता। कदाचित पृथ्वीराज मोहोळ पुन्हा महाराष्ट्र केसरी झाला असता, पण हीच परिस्थिती माझ्यावर 2009 साली मी अनुभवलेली आहे। शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता, मी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होतो। मी तर पहिल्यांदा तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होतो। आता त्याच्यानंतर गेल्या काळामध्ये 2 टेबल महाराष्ट्र केसरी झालेत, पण मी पहिल्यांदा होणार होतो। पण ते सगळं मी अनुभवलेलं आहे। पंचांनी केलेला अन्याय कशा पद्धतीनं होतो आणि त्याची भावना त्याचं दुःख काय आहे हे मी अनुभवलेलं आहे। मी तरी काल शिवराजनं फक्त लाथ घातली त्या पंचाला असं व्हिडिओमध्ये दिसतं आहे, पण मी आत्महत्या करण्यापर्यंत माझा निर्णय गेलेला होता, मी प्रयत्न केलेला होता। पण त्यावेळेस मला सांगणारं कोण नव्हतं। पण आज ज्या माणसामुळं आपण हे आज गेली 15-20 वर्ष झालं शिवराज असेल, मी असेल किंवा कुठलाही महाराष्ट्र केसरी असेल, पहाटे 3 वाजता आमचा दिवस चालू होतो। गेली 15-20 वर्ष शिवराजचं पण हेच चालू असणार आहे। आम्हाला कुठला सण नाही, कुठली सुट्टी नाही, कुठला घरातला कार्यक्रम नाही। सकाळी 3 वाजता आमचा दिवस चालू होतो। आणि त्यानंतर परिस्थिती जर बघितली तर अगदी हालाकीच्या परिस्थितीनं मी असेल, शिवराज असेल किंवा आज पृथ्वीराज असेल, प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबामध्येच पैलवान जन्माला येतो आणि अतिशय खडतर परिस्थितीमधनं ही सर्वजण आम्ही वरती तिथपर्यंत पोचतो। आणि 15-20 वर्षाची तपश्चर्या जी आमची आहे ती एका पंचाच्या चुकीमुळं 5 ते 10 सेकंदात जर 20 वर्षाची तपश्चर्यावर जर तुम्ही पाणी फिरत असेल त्याच्यावर, तर मी जे बोललो आहे ते अगदी योग्य बोललेलं आहे। कारण संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं की शिवराज एक पूर्ण दोन्ही भुजा टेकलेल्या नव्हत्या। खरं तर बाकी सगळ्या कुस्तीमध्ये पंच पाठीखाली हात घालून बघतो की कुस्ती चितपट झालेली आहे किंवा नाही झालेली, पण इथं पंचानं नुसतं खाली बघितलेलं दिसते आणि शिट्टी वाजवलेली दिसते। आणि अन्याय झाला आहे का तर 100% शिवराजवर अन्याय झालेला आहे। पण तितकीच खरी गोष्ट आहे, पृथ्वीराज मोहोळ आज महाराष्ट्र केसरी झालेला आहे। कारण आज आपण जर असं म्हणून की परत कुस्ती लागेल, परत महाराष्ट्र केसरी होईल, आता जो निर्णय झालेला आहे पृथ्वीराजच्या बाबतीत, आज 2025चा पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे। काल रात्रीही त्याचं अभिनंदन मी केलं आणि आत्ताही सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून पृथ्वीराजचं अभिनंदन केले। कारण एवढ्या कमी वयामध्ये महाराष्ट्र केसरीच्या फायनलपर्यंत जाणंसुद्धा खूप अवघड गोष्ट आहे, पण आज फायनलला जाऊन त्यानं महाराष्ट्र केसरी किताब जिंकलेला आहे, हेही तितकंच सत्य आहे। 2009ला नेमकं काय अन्याय झाला होता तुमच्यावर, काय ते घडलं होतं संपूर्ण जरा व्यवस्थित सांगा। 2007ला मी पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झालो। 2008ला ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी झालो, जवळजवळ 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालो। कारण माझ्या पूर्वीचे महाराष्ट्र केसरी 71-72 साली काहीतरी झालेले होते। त्यानंतर 2007-08 साली मी महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी झालो आणि तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणारा मी इतिहासातला खेळणारा इतिहासातला पहिला पैलवान। मी 50-60 वर्ष ज्यावेळीपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू झाली त्यावेळीपासून तिसऱ्यांदा कुणी खेळलेलं नव्हतं आणि तो धाडस मी त्यावेळेस 2009 साली केलेलं होतं। पण त्यावेळेस मला वाटते सगळ्यांचंच ठरलं होतं की याला तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊन द्यायचं नाही। आणि त्यावेळेससुद्धा आज जी 6 मिनटाची कुस्ती आहे, 3-3 मिनटाचे 2 राऊंड असतात, त्यावेळेस 2-2 मिनटाचे 3 राऊंड होते। पण ते 2-2 मिनटाचे 3 राऊंड 6 मिनटाची कुस्ती जवळ तास ते 1.5 तास मॅटवर चालू होती। मी घेतलेला पॉईंट प्रतिस्पर्धी पैलवानाला दिला जायचा। त्या व्हिडिओ आजही माझ्याजवळ सगळे आहेत आणि आजही कुणीही बघून सांगू शकेल की त्या कुस्तीमध्ये कोण विजयी झालं होतं। पण आज जो मी अनुभवलेला आहे, त्यावेळेस मी कुस्ती झाली, मी आपलं कुठल्याही पंचालाही एवढं पण टोकाची भूमिका घेतली नव्हती। पण मी बाहेर आल्यानंतर असं विचार केला की अरे आपण 20 वर्ष एवढे प्रयत्न करून आज जी न घडलेली गोष्ट आज आपण करण्याचा प्रयत्न करत होतो, कुस्ती क्षेत्रामध्ये एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या प्रयत्नांना कुठंतरी ह्या पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आपल्याला आज हे दिवस बघायला मिळतोय आणि आपण आज आपलं जीवन संपवूया अशा टोकाच्या भूमिकेत मी गेलेलो होतो। पण सहकाऱ्यांच्या मतीनं त्यातनं बाहेर निघालो
पण आज तीच वेळ शिवराजवर आहे. शिवराजसुद्धा आज तिसऱ्यांदाच महाराष्ट्र केसरी होणार होता. पण खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं, सगळ्या कुस्ती क्षेत्रातल्या सर्व जाणकार लोकांनाही समजते, पण ज्याला कुस्ती समजत नाही त्यानं सुद्धा बघितल्यानंतर त्याला लक्षात येतं की ही कुस्ती झालेली नाही. आता पृथ्वीराजची ह्यात काही चूक म्हणजे कणभर चुकी नाही, कारण 55 शिट्टी वाजल्यावर त्यानं उठून जाणं, त्याचा आनंदोत्सव साजरा करणं हे त्याचं काम होतं आणि त्यानं ते केलं. त्यात पृथ्वीराजची कुठल्याही पद्धतीची चुकी नाही. माझी कुस्तीगीर संघ असेल, कुस्तीगीर परिषद असेल, ह्यांच्या बाबतीत कुणाबद्दलही तक्रार नाही किंवा साईडच्या पंचाबद्दल तक्रार नाही. माझी तक्रार आहे ती फक्त त्या मॅटवरचा जो पंच होता त्यानं खाली बघून जी शिट्टी वाजवली त्या पंचाबद्दल माझा आक्षेप आहे. कुस्तीगीर संघ असेल किंवा कुस्तीगीर परिषद असेल यांनी निलंबनाची जी कारवाई केली आहे, जी शिक्षा दिली आहे, ती काय वाटते, कशी वाटते, कसं बघता या निर्णयाकडे? त्याच्यावर आज शिवराजवर अन्याय झाला म्हणूनच शिवराजनं पुढचं टोकाचं पाऊल उचललं. जर तो अन्यायच झाला नसता किंवा ती घटनाच घडली नसती तर बंदीचा विषयच उद्भवला नसता. पण आज तुम्ही शिवराजवर बंदीची जी कारवाई केलेली आहे, मग पंचाच्या बाबतीत काय केलं तुम्ही? पंचाच्या कारवाईचा निर्णय चुकीचा आहे, ह्या सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं. मग त्या पंचाच्या बाबतीत काय निर्णय घेतला? मग पंचाच्या बाबतीत अजून कुस्तीगीर संघाचा निर्णय आलेला नाहीत, म्हणून मी माझा निर्णय दिलेला आहे की शिवराजने काय केलं पाहिजे होतं म्हणून. मला एक सांगा, संपूर्ण या घटनेत जर पाहिलं तर 2009ला जी घटना घडली त्याची पुनरावृत्ती आहे काल शिवराजच्या बाबतीत झाली. कुस्ती क्षेत्रात राजकारण शिरते असं वाटतं का तुम्हाला? काय भावना आहेत? कालची परिस्थिती बघितली तर आज त्या एका पंचाची चुकी आहे. राजकारण घुसलेलंच आहे, पाठीमागं अनेक दिवसांपासून राजकारण कुस्तीमध्ये घुसलेलं आहे. पण मी त्या राजकारणाला मी जास्त किंमत देत नाही, कारण ज्याच्यात दम आहे, जो खरोखर कष्ट करून तिथपर्यंत पोचला आहे, तो महाराष्ट्र केसरी होतोच. आपल्यात जर दम असेल, पण ही जर अशा घटना घडत असले, पडलेलाच नाही पहिलवान, जर तुम्ही शिट्टी वाजवून जर कुस्ती देत असाल तर शेवटी आता किती जरी दम असला तर पहिलवान काय करणार, हा पण प्रश्न विचार केला पाहिजे ह्या गोष्टीचा पण. त्यामुळे राजकारण घुसलेलंच आहे, पण ज्या पहिलवानामध्ये दम आहे तो महाराष्ट्र केसरी होणारच. शिवराजच्या कुटुंबियांनी असा आरोप केला आहे की पंचांनी शिवीगाळ केली होती आदल्या दिवशी, असं काहीतरी घडलेला आहे प्रकार. काय बघता, कसं बघता याच्याकडे? ते बघितलं मी मीडियाच्या माध्यमातून, घरचे असतील किंवा स्वतः शिवराजनं. कुस्ती झाल्यानंतर शिवराज ज्यावेळी दाद मागायला गेला पंचांकडे, त्यावेळी शिवराजला शिवीगाळ झाली आणि म्हणून ते पुढचा लाद घालण्याचा जो प्रकार घडला, तो ती शिवीगाळ शिवराजला झाल्यामुळं त्यानं तो प्रकार केला असं त्यानं स्पष्ट केलेलं आहे. मग त्यामुळे तिथं कदाचित घडलं असेल किंवा नाही असेल ते तिथल्या आता समक्ष बघणाऱ्या लोकांना माहीत आहे. पण त्यामुळे त्यात मी काही खोलात जाणार नाही. पण जे मी बघितलं आणि जे मला नव्हे पूर्ण महाराष्ट्राला दिसलं त्याबद्दल मी प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्य सरकारला काय विनंती कराल की अशा जर घटना घडत असतील वारंवार तर एखाद्या पैलवानाचं करिअरसुद्धा पूर्ण खराब होतं आहे. आता तुमच्या बाबतीत विचार केला तर तुम्ही 2009ला तुमच्या बाबतीत घडल्यानंतर तुम्ही आत्महत्येचा विचार केला. शिवराजनं काल लात मारली, कॉलरला धरलं, हे टोकाचं पावलं उचलायची वेळ येते. याबाबतीत सरकारनं काय भूमिका घेतली पाहिजे असं वाटतं? तुमची भावना काय? सरकारनं ह्या बाबतीत कुस्तीगीर संघ असेल, परिषद असेल, पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की हे दोन्ही मिळून एक झालं पाहिजे. गेल्या वर्षी 2 महाराष्ट्र केसरी झाल्या, त्या 2 महाराष्ट्र केसरी न होता एकच एक त्या महाराष्ट्र केसरीला किंमत आहे महाराष्ट्र केसरीमध्ये महाराष्ट्रामध्ये. आज एक महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर संघाचा होणार, कुस्तीगीर परिषदेचा एक महाराष्ट्र केसरी होणार. ह्या दोन्हीत मिळून पहिले महत्त्वाची सरकारनं भूमिका बजावली पाहिजे की दोघांचा मिळून एक महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे. आणि त्यानंतर ह्या नियमांमध्ये बदल करून आता बऱ्याच मी 10-15 वर्षापूर्वीपासून कुस्तीगीर महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनामध्ये पण आचारसंहिता आलेली आहे. त्या आचारसंहितेचं काल कुठंच पालन करताना कोण बघायला मिळालं नाही. मग जो आक्षेप घेतल्यानंतर व्हिडिओद्वारे त्या पंचाचं किंवा त्याच्या कोचचं समाधान जर करता आलं पाहिजे पंचांना, ते काल करता आलं नाही. त्याला असं ऐकायला मिळालं की जो त्यावेळी दाद मागायला गेला शिवराज, त्यावेळी त्याला शिवीगाळ करण्यात आली, तो बाहेर हो तुला काय XYZ शिवाय दिल्या असतील. त्यामुळे त्यानं ते रागाचं टोकाचं पाऊल उचललं. पण माझं टोकाचं पाऊल माझ्या दृष्टीनं असं आहे की त्याच्या आयुष्याची बरबादी झालेली आहे. आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना शिवराजनं आज जे कष्ट केलेलं आहे आज 15-20 वर्ष, त्याच्यावर पूर्ण पाणी फिरलं गेलं आणि त्याच्यावर 3 वर्षाची बंदी जर नाही उठवली तर असं तसं त्याच्या आयुष्याचं उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यानं त्या जो मॅटवर पंच होता, मला साईड पंचाबद्दल किंवा बाकी कुठल्या कुस्तीगीर संघावर आक्षेप नाही, जो मॅटवर पंच होता त्यानं न डोळे झाकून जो निर्णय दिला त्याला जाऊन त्यानं तिथं गोळ्या घातल्या पाहिजेत, ह्या माझं प्रामाणिक मत आहे. नक्कीच आपण पाहू शकता पैलवान चंद्रहार पाटील आजही आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि आता सध्यासुद्धा ते आक्रमक आहेत. निलंबनाची कारवाई मागं नाही घेतली तर शिवराजने तिथे जाऊन
त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर राज्य सरकारनं पैलवान चंद्रहार पाटील यांनी जी सूचना केलेली आहे की हे कुस्तीगीर संघ असेल, कुस्तीगीर परिषद असेल यांनी एकत्र आलं पाहिजे. कारण महाराष्ट्र केसरी या नावाला आणि या किताबाला महाराष्ट्रात संपूर्ण किंमत आहे आणि एक महत्त्व आहे. याचा विचारही राज्य सरकारनं केला पाहिजे असं त्यांनी विनंती केलेली आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.